मित्रांनो, महाराष्ट्राचा इतिहास म्हटलं तर आपल्याला आठवतात ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराज आले तर येतात ते गड किल्ले. तर याच गडांपैकी एक गड म्हणजे गोरखगड. चला तर मग आज आपण जाऊया गोरखगडावर. नमस्कार मित्रांनो, मी गौरव श्रीकांत पाटील स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. प्रत्येक गोष्टीची किंवा दिवसाची सुरुवात ही देवाच्या दर्शनाने होते. तर आज आपल्या दिवसाची सुरुवात ही सर्वात प्रखर, ऊर्जेदार अशा सकाळच्या उगवणाऱ्या सूर्यापासून होतीये. टायटल पाहिलंच आहे तुम्ही. तर हो, मी आलोय गोरखगडला भेट देण्यासाठी. तर आज मी अनुभवलेले काही क्षण मी या व्हिडिओतून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर चला. मंडळी, गोरखगड हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात म्हसा गावापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर देहेरी या गावापासून जवळच्या वाटेवर सुरू होतो. तर आज मी ठाण्याहून कल्याण मुरबाड या मार्गे बदलापूर या मार्गाने आलोय. जर तुम्ही पुण्याहून येत असाल तर कर्जत नेरळ या मार्गाने कळंब म्हसा असा मार्ग पत्करून गोरखगड येथे पोहोचू शकता. गडाच्या पायथ्याशी मुख्य प्रवेशद्वारातून गेल्यावर एक महादेवाचं मंदिर आहे. मंदिराच्या बाजूनेच म्हणजेच उजव्या बाजूने एक वाट गडाकडे जाते. हा मागचा पॅच आता हिवाळ्यात सोपा आहे, बट पावसाळ्यात जरा जपून, पाय घसरण्याची शक्यता आहे. सो चांगल्या ग्रिपचे शूज वापरा. गडावर जाताना तुम्हाला ठिकठिकाणी अशा प्रकारचे दिशा दाखवणारे फलक दिसतील. यालाच पाहून मलाही कॉन्फिडन्स येत होता की मीही बरोबरच्या वाटेवर आहे. गोरखगड हा भीमाशंकर डोंगर रांगेत येत असल्याने गोरखगड हा मध्यम श्रेणीतील गड आहे. तर येताना सोबत भरपूर पाणी कॅरी करा.
मित्रांनो, गोरखगड हा भीमाशंकर वाईल्ड लाईफ सेंच्युरी अंडर येतो. सो मगाशी जी आपण पाटी पाहिली ती त्या संदर्भातच होती. आता मला सुळका दिसून राहिलाय, तर बघूया आपण किती टायमात पोहोचतो. चला भेटूया वर. गुरु आणि शिष्याच्या नावाने हे दोन गड आपल्याला पाहायला मिळतात. नाथ संप्रदायातले गोरखनाथ आणि त्यांचे शिष्य मचिंद्रनाथ म्हणून गोरखगड आणि मचिंद्रगड हे दोन किल्ले प्रसिद्ध आहेत. हे गिरिदुर्ग मुख्य म्हणजे टेहाळणीचेच म्हणजेच वॉच टॉवर म्हणून उपयोगात होते, जे जुन्नर ते नाणेघाट मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी होते. येस, तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हा उंच डोंगर जो आहे तो गोरखगड आहे. कन्फ्यूज नका हो. आणि त्या बाजूला जो दुसरा दिसतोय तुम्हाला कॅमेऱ्यात जर नीट दिसत असेल तर तो मचिंद्रगड आहे. तर कन्फ्यूज नका हो. जो उंचवाला आहे ह्या बाजूचा उजव्या बाजूचा तो आहे गोरखगड. आपल्याला तिथे जायचं आहे आज. तर चला. सह्याद्रीचा आणि निसर्गाचा आस्वाद घ्यायचा असेल तर ट्रेकर्स व निसर्गप्रेमींनी या गडाला नक्कीच भेट द्यावी. वाटेत हा झाडाचा ओंडका दिसला का समजा आपण योग्य वाटेवर गडाकडे चाललोय. झाडाच्या ओंडक्यापासून काही मिनिटं चालल्यावरच आपल्याला एक मंदिर दिसतं. मंदिर जवळूनच आपल्याला गडाच्या मुख्य दरवाजाकडे जाणाऱ्या कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात. तर मंदिराजवळनं जर आपण वाटेवरनं आलो मित्रांनो, तर ही पायरी वाट आहे जी थेट आपल्याला वरती गडावर नेणार. आणि हा रस्ता जातोय तो त्या समोर असलेल्या छोट्याशा गुहेकडे जातो. 85 अंश उताराच्या पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेला गोरखगड हा पायऱ्यांचा पहिला टप्पा. आपल्याला आता तर मित्रांनो आपल्याला आता हा पायरी मार्ग वापरून वरती जायचं आहे.
गडाच्या दरवाजातून पुढे आल्यावर आपल्याला कातळात कोरलेल्या गुहा पाहायला मिळतात. त्यात 25 ते 30 लोक एकाच वेळी बसू शकतात. गुहेकडून पुढे जाताच आपल्याला पाण्याचं टाकं दिसतं आणि एक शिडी, जिच्या मदतीने आपल्याला गडावरती जायचं आहे. फायनल पॅच राहिला आता मित्रांनो. चला वरील पठारावर महादेवाचं एक मंदिर आहे आणि सह्याद्रीचं निसर्गरम्य दृश्य आहे. तो अनुभवायला मी आज इथे आलो आहे. सो आज इथेच थांबूया. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हाला माहितीच आहे, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकनला प्रेस करा, ज्याने तुम्हाला असेच छान व्हिडिओचे अपडेट येत राहतील. तोवर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. टाटा.